जय शिवराय मित्रांनो, जय भवानी, जय शिवाजी. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 च्या माहितीबाबतच्या लाईव्ह सेशन मध्ये मी माझ्या सर्व बंधू भगिनी आणि मातांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, काल जी भंडारा जिल्ह्यामध्ये जी दुर्दैवी घटना घडली त्यामध्ये ज्या बालकांचे त्या अग्नितांडवामध्ये ज्या बालकांना आपल्या जीव गमवावे लागले, त्याच्यामुळं आपल्या ज्या सर्व बंधू भगिनी किंवा संपूर्ण महाराष्ट्रावरती जी शोककळा पसरलेली आहे त्याबाबत मी सर्व त्यामध्ये निश्चितच त्या परिवारांच्या दुःखामध्ये सामील आहे. त्या मृत बालकांच्या आत्म्यास निश्चितच शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या लाईव्ह सेशनकडे आपण मार्गस्थ होऊया. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण प्रत्येक लाईव्ह सेशन मध्ये आपण साधारणपणे यापूर्वी आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या काही विचारांच्या आधारे आपण हे लाईव्ह सेशन सुरू करतो. ज्ञानेश्वर माऊलींचे काही विचार आपण सादर करतो. त्या पद्धतीनं आज या ठिकाणी मला एक अत्यंत टचिंग असणारा किंवा मी ज्याच्याशी रिलेट होतोय किंवा मी स्वतःमध्ये माझ्या ज्या त्या पद्धतीनं बदल केले ते त्यांचे जे ज्ञानेश्वर माऊलींचे विचार आहेत त्या पद्धतीनं ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात, मित्रांनो, माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे हे माझ्या हाती नसते. तर मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम, मृदू भाषा आणि मंगल कामना हे माझ्या हाती आहे. अत्यंत चांगला महान विचार आहे. या विचाराची जर अंमलबजावणी प्रत्येकाने जर आयुष्यामध्ये केली तर आपल्या संबंधात असणारे सर्व लोक, आपला असलेला मानवी जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची आणि परीक्षा घेणारा भाग असतो म्हणजे संयमाचा असतो. संयम असेल आपल्याजवळ तर बऱ्याचशा गोष्टी निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीने प्राप्त होऊ शकतात. आपलं आचरण वर्तन प्रेमपूर्वक असेल तर खूप चांगले बदल होतील. त्या पद्धतीने लोकही आपल्याला चांगल्या पद्धतीने रिॲक्ट करू शकतात. त्याचबरोबर आपली भाषा मृदू असले, त्याचबरोबर इतरांच्या बाबत आपल्यास कायमच मंगल कामना असेल तर निश्चितच या बाबी मानवी जीवनामध्ये प्रत्येकाच्या हातात असणार आहेत. इजी असतात, त्यामध्ये काय फारसं कष्ट करावं लागत नाही. त्यामुळे निश्चितच खूप चांगल्या पद्धतीनं मानवी जीवनामध्ये बदल होऊन अत्यंत म्हणजे वातावरण आपल्या अवतीभोवतीचं जे आपलं कम्फर्ट झोन असतं किंवा आपलं सर्कल असतं किंवा आपले मित्रपरिवार असतात, आपले हितसंबंधी असतात, त्यांच्यामुळं या निश्चितच ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांना आयुष्यामध्ये चांगलं परिवर्तन होऊ शकतं आणि ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये व्हावं अशी मी सदिच्छा बाळगतो आणि आजच्या 37व्या लाईव्ह सेशनला सुरुवात करतो. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं आपण आज या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 81 मधील आपण सर्वसाधारणपणे ऑडिटच्या बाबतीतील माहिती या ठिकाणी ऐकत आहात. या मागच्या सेक्शन 81 मध्ये मी साधारणपणे सेक्शन 4 पर्यंतची माहिती आपल्याला सादर केली होती. पुन्हा एकदा आपल्याला रिपीट करतो. या ऑडिटच्या ज्या संपूर्ण सहकारी संस्थांच्या ज्या प्रक्रिया असतात त्याला सेक्शन 81 मधील तरतुदीप्रमाणे आपल्याला सांगितलं की कोणत्या कारणासाठी पोटकलम 2 प्रमाणे ऑडिट कोणत्या कारणासाठी केलं जातं किंवा त्याबाबत कोणत्या त्या ऑडिट कामे पडताळणी करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात या बाबतीत आपण त्या पद्धतीनं साधारणपणे माहिती घेतलेली होती. त्याचबरोबर 2 मध्ये त्यामध्ये जे लेखापरीक्षक असतात, प्रमाणित लेखापरीक्षक आहेत, त्याचबरोबर निश्चितच त्या ठिकाणी जे चार्टर्ड अकाउंटंट्स काही संस्थांच्या लेखापरीक्षणासाठी असतात आणि त्याचबरोबर जे गव्हर्नमेंट ऑडिटर्स आहेत म्हणजे शासकीय लेखापरीक्षक ज्या ठिकाणी आहेत त्यांच्या नेमणुकीच्या बाबतीत या कलमातील तरतुदी आपण माहिती करून घेतलेल्या होत्या. आणि या ठिकाणी या संपूर्ण ही जे ऑडिटची प्रक्रिया आहे त्यासाठी ज्या शासनाचे वेळोवेळी सर्क्युलर्स असतात, कायद्यातील तरतुदीप्रमाणे सुसंगतीकरणासाठी जे ऑडिटर लोकांचे पॅनल केले जातात त्यामध्ये प्रमाणित लेखापरीक्षकांचं पॅनल वेगळं असतं. त्याचबरोबर चार्टर्ड अकाउंटंट म्हणून जे लेखापरीक्षक म्हणून काम करतात त्यांचं पॅनल वेगळं असतं आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंट ऑडिटर्स असतात ते काय शासकीयच त्यांच्या नेमणुका असतात, त्यामुळे त्यांचं कामाची पद्धत, त्या ऑफिसेस त्यांची पद्धत वेगळी असते. तर या पद्धतीने कायद्यातील तरतुदीप्रमाणे या ठिकाणी साधारणपणे या ऑडिटच्या कामाची प्रक्रिया, त्यांचे क्वालिफिकेशन्स आपण मागच्या वेळेला माहिती करून घेतली होती. तर आज आपण पाहूया मित्रांनो महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम 81 मधील पोटकलम 4.
तर जी व्यक्ती संस्थेचा अधिकारी किंवा कर्मचारी असेल किंवा जी कोणत्याही वेळी संस्थेचा अधिकारी किंवा कर्मचारी होती, असे प्रत्येक व्यक्ती आणि संस्थेचा प्रत्येक सदस्य, माजी सदस्य संस्थेच्या व्यवहारासंबंधी म्हणजे ज्या काय बाबी असतील त्याचा जो संपूर्ण म्हणजे सदस्य किंवा माजी सदस्य असतात किंवा त्यांचे व्यवहाराच्या कामकाजाचे ज्या व्यक्तींचे संबंध येतात, अशा संपूर्ण कामकाजासंबंधी निबंधक साहेब किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले व्यक्ती फरमावतील त्याप्रमाणे त्यांना माहिती ते पुरवतील. म्हणजे या ठिकाणी सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर सर्व संचालक मंडळ सदस्य, त्याचबरोबर या ठिकाणी ज्या ठिकाणी निबंधक साहेब स्पेसिफिक ऑर्डर करतील त्या ठिकाणी अशा ठिकाणी संबंधित सहकारी संस्थेच्या त्या व्यक्तीला, ऑडिटर साहेबांना, लेखापरीक्षकांना त्या माहिती सादर करण्याचं कायदेशीर बंधन या कायद्यातील तरतुदीप्रमाणे या सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आणि जे संचालक मंडळ सदस्य त्यांच्यावरती कायद्यानं बसवलं जातं. यानंतर आहे मित्रांनो पोटकलम 5. पोटकलम 5 प्रमाणे नेमलेल्या लेखापरीक्षकास संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीच्या सर्व नोटीस आणि प्रत्येक पत्रव्यवहार मिळण्याचा आणि अशा बैठकीस हजर राहण्याचा आणि बैठकीतील कामकाजाच्या ज्या भागाशी लेखापरीक्षक म्हणून त्यांचा संबंध येत असेल त्या कोणत्याही भागासंबंधात आपली बाजू अशा बैठकीत मांडण्याचे कायदेशीर हक्क कायद्याने या लेखापरीक्षकांना दिलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो या कायद्यातील तरतुदीप्रमाणे या ठिकाणी लेखापरीक्षकांना जेव्हा ते एखाद्या सहकारी संस्थेचं लेखापरीक्षण कायद्यातील तरतुदीप्रमाणे किंवा नियमास अभिप्रेत तरतुदीप्रमाणे पूर्ण करतात, त्याला आपण वेळोवेळी या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून मी आपल्याला सांगितलेलं आहे की या लेखापरीक्षणाच्या हे अहवाल आहेत ते ज्या त्या सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभामध्ये सादर करावे लागतात. आणि त्यामुळे या संपूर्ण या लेखापरीक्षकांनी सादर केलेले अहवाल त्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सादर करताना जर काही प्रसंगानं यात कायद्यातील तरतुदीप्रमाणे म्हणजे कलम 81 पोटकलम 5 प्रमाणे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटिसा म्हणा किंवा त्या मुळातच नेमणुका या लेखापरीक्षकांच्या आपण पाहिलेलं आहे पूर्वी मी काही सेशन्स मध्ये आपल्याला माहिती दिलेली होती. त्या पद्धतीने लेखापरीक्षकांची नेमणूकच करण्याचे अधिकार वार्षिक सर्वसाधारण सभांना असल्यामुळे त्यांच्या बाबत त्यांना त्या संपूर्ण वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये तो सगळ्यात महत्त्वाचाच विषय असतो संस्थेच्या लेखापरीक्षणाचा. आणि त्या अहवालाच्या बाबतीत त्यांना काही संबंधित त्या लेखापरीक्षकांना काही त्यांचा विशेष अशा बाबींच्या बाबत संबंध येत असेल किंवा त्या विशेष बाबत त्यांना काही अशा बाजूस त्या वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर सादर करावयाच्या असतील तर निश्चितच कायद्यातील तरतुदीप्रमाणे अशा बैठकीत कायद्यानं लेखापरीक्षक साहेबांना त्यांची संपूर्ण त्यांच्या लेखापरीक्षणाच्या बाबतीत किंवा त्यांच्या कामकाजाबाबतीत बाजू मांडण्याचे कायदेशीर अधिकार या कलमान्वये त्यांना प्राप्त होतात. यानंतर मित्रांनो आहे कलम 5B. या ठिकाणी लेखापरीक्षकांच्या बाबतीत या ठिकाणी सर्वसाधारणपणे त्यांचा ऑडिट अहवाल पूर्ण झाल्यापासून त्यांनी 1 महिन्याच्या आत आणि कोणत्याही परिस्थितीत वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे त्यामध्ये त्या सभेची नोटीस बजावण्यापूर्वी किंवा सोसायटीच्या किंवा निबंधकांच्या त्यांनी जो त्यांचा स्पेसिफिक फॉर्मॅट असतो लेखापरीक्षकांचा, लेखापरीक्षकांनी त्या सहकारी संस्थेचं जे लेखापरीक्षण केलेलं त्याचा एका स्पेसिफिक फॉर्मॅटमध्येच तोच त्यांना प्रेझेंट करावा लागतो. त्या विहित नमुन्यामध्ये त्यांनी त्या जे त्याचे स्पेसिफिक फॉर्मॅट्स आहेत त्यामध्ये तो त्यांनी सादर करण्यासाठी किंवा त्या फॉर्ममध्ये त्यांनी रजिस्टर साहेबांच्याकडे त्याची एक प्रत, त्याचबरोबर त्यांनी त्या संस्थेकडे त्याची प्रत आणि त्यांनी तपासणी केलेल्या खात्यावरती आणि ताळेबंद आणि नफा तोटा पत्रक जे काही असतील त्या बाबतीत आणि संबंधित ज्या क्लोजिंग जो डेट्स असतात किंवा क्लोजिंग बॅलन्सच्या डेट्स असतात त्या बाबतीत लेखापरीक्षक साहेब त्या तारखेपर्यंत त्या खात्यांचे लेखापरीक्षण केले गेले आहे किंवा त्या बाबतीत त्या कालावधीत आणि त्यांच्या मते त्यांनी सर्वोत्कृष्टरित्या किंवा यथोचितरित्या ते संपूर्ण कामकाज योग्यरित्या संपूर्ण माहितीच्या आधारे त्यांना सादर केलेल्या दप्तरातील म्हणजे संपूर्ण जी त्यांना उपलब्ध असलेली माहिती असते त्याच्या अनुषंगाने त्यांनी संपूर्ण ती लेखापरीक्षण पूर्ण केले असल्याबाबतचा अहवाल स्पष्टीकरण नुसार ती खाती किंवा कायद्याद्वारे किंवा त्या अंतर्गत आवश्यक असलेली सर्व माहिती त्या लेखापरीक्षण अहवालामध्ये ते सादर करतात
आणि संस्थेच्या आर्थिक व्यवहाराचा खरा आणि योग्य दृष्टिकोन ते त्या लेखापरीक्षण अहवालाच्या मार्फत त्या सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रेझेंट करण्यासाठी ते त्या सर्वसाधारणपणे ते संस्थेकडे त्याचबरोबर निबंधक साहेबांच्या कार्यालयाकडे ते सादर करतात. परंतु याही ठिकाणी कायद्यामध्ये पुन्हा अशा तरतुदी आहेत मित्रांनो की लेखापरीक्षकांच्याकडे त्यांच्या लेखापरीक्षण अहवालामध्ये त्यांनी समजा असा निष्कर्ष काढला की एखादी व्यक्ती किंवा इतर खाती किंवा काही कोणत्याही गुन्ह्याशी संबंधित एखादी व्यक्ती रिलेट होत असेल, म्हणजे काही मिसअप्रोप्रिएशन असतील किंवा काही फ्रॉडलंट ट्रान्झॅक्शन असतील, तर अशा बाबतीत एखादी व्यक्ती दोषी असेल तर त्यांनी रजिस्ट्रार साहेबांच्याकडे 15 दिवसाच्या कालावधीत विशिष्ट अहवाल त्यांना दाखल करावा लागतो आणि त्या अहवालाच्या आधारे किंवा त्याची तारीख किंवा संबंधित लेखापरीक्षक निबंधकांची लेखी परवानगी घेतल्यानंतर त्या एखाद्या स्पेसिफिक मिसअप्रोप्रिएशनच्या बाबतीत संबंधित व्यक्तीनं त्या सहकारी संस्थेच्या एखाद्या अधिकाऱ्याने किंवा पदाधिकाऱ्यानं जर काही मिसअप्रोप्रिएशन किंवा फ्रॉडलंट ट्रान्झॅक्शन करून स्वतःचा लाभ करून घेतला असेल तर अशा प्रसंगी मित्रांनो लेखापरीक्षकांना कायद्यातील तरतुदीप्रमाणे या पुन्हा एकदा सांगतो मी कलम 5B मधील तरतुदीप्रमाणे त्यांना FIR किंवा एखाद्या त्या संबंधित व्यक्तीविरुद्ध मिसअप्रोप्रिएशन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध FIR किंवा पोलिसांच्याकडे तक्रार करण्याचे कायदेशीर अधिकार या कायद्यातील तरतुदीप्रमाणे प्राप्त होतात. तर मित्रांनो या ठिकाणी लेखापरीक्षकांनी या बाबतीत समजा त्यांनी काही अनसक्सेसफुल झाले ते लेखापरीक्षक की असा एखाद्या मिसअप्रोप्रिएशन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध किंवा एखाद्या फ्रॉडलंट ट्रान्झॅक्शन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध या संपूर्ण लेखापरीक्षकामध्ये तसे जर पुरावे त्यांच्याकडे आले असतील किंवा त्या पद्धतीनं त्यांचा एंटायर जो रिपोर्ट गॅदर होत असेल त्या मिसअप्रोप्रिएशन बाबतीत आणि त्यांनी त्याच्याबाबत काही चालढकल केली असेल आणि त्या बाबतीत त्यांना कोणत्याही पद्धतीने त्यांनी त्या पद्धतीने FIR वगैरे दाखल करण्यास काही कुचराई केली असेल तर अशा प्रसंगी सुद्धा या कायद्यातील तरतुदीप्रमाणे मान्य रजिस्ट्रार साहेब किंवा निबंधक साहेब संबंधित लेखापरीक्षकांच्या विरुद्ध कारवाई करू शकतात. त्याबाबत त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिक तरतुदी आहेत. त्या बाबतीत पुन्हा समजा त्या बाबतीत त्या लेखापरीक्षकांनी तशी काही कुचराई केली असेल तर निबंधक साहेबांना कायद्याने या कायद्यातील तरतुदीप्रमाणे विशेष अधिकारी प्राधिकृत करून तसे FIR दाखल करण्याचे अधिकार निबंधक साहेबांना देता येतात आणि त्या पद्धतीनं पुन्हा त्या लेखापरीक्षकांच्या विरुद्ध पुन्हा कायदेशीर कारवाई या कायद्यातील तरतुदीप्रमाणे होऊ शकते आणि समितीच्या सदस्यांनी किंवा सहकारी संस्थांच्या अधिकारी जे असतात त्यांनी या बाबतीत काही अनियमितता उघडकीस आल्याचे लेखापरीक्षकांना जर आढळले त्यांनी त्या बाबतीत त्यांचा लेखापरीक्षण अहवाल एका खास अहवाल की जो रजिस्ट्रार साहेबांच्याकडे सादर करावा लागतो त्याबाबत म्हणजे त्याला सादर पुन्हा आवश्यक आहे असे वाटले किंवा त्या बाबतीत त्यांना आपण सप्लिमेंट ऑडिट असं आपण त्याला म्हणू शकतो की त्याबद्दल चाचणी लेखापरीक्षण केलं जातं आणि त्या बाबतीत एखाद्या व्यक्तीनं त्या सहकारी संस्थेमध्ये आर्थिक अनियमितता किंवा कोणत्याही पद्धतीची जर त्यांनी एक विशिष्ट अशा पद्धतीचे दोष वगैरे आढळले तर त्या बाबतीत त्यांना पुन्हा अहवाल तसा स्पेशल ऑडिट करण्याच्या पॉवर्स देखील या कायद्यातील तरतुदीप्रमाणे त्यांना प्राप्त होतात आणि त्या पद्धतीनं पुन्हा तसे स्पेशल ऑडिट रिपोर्ट्स त्या संबंधित विशेष अशा जे अपराधपर असेल किंवा ज्या पद्धतीचं मिसअप्रोप्रिएशन असेल किंवा फ्रॉड कुठं जर त्या म्हणजे इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्या येत असेल तर अशा प्रसंगी तसे स्पेशल रिपोर्ट सबमिट करण्याची देखील कायद्यातील तरतुदीप्रमाणे या लेखापरीक्षकांना अधिकार आहेत आणि या बाबतीत पुन्हा निबंधक साहेबांनी त्या बाबतीत इतर कोणत्याही कृतीसाठी याबाबत लेखापरीक्षकांनी काही कुचराई केली असेल तर त्या विरुद्ध संबंधित लेखापरीक्षकांच्या विरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार देखील निबंधक साहेबांना या कायद्यातील तरतुदीप्रमाणे प्राप्त होतात. यानंतर आहे मित्रांनो आपल्याला सगळ्यात महत्वाची तरतूद आहे म्हणजे पोट कलम 6. यामध्ये निबंधकास संस्थेच्या अर्जावरून किंवा अन्यथा संस्थेच्या कोणत्याही लेखाचा पुन्हा लेखापरीक्षण करणे आवश्यक आहे किंवा इष्ट आहे असे आढळून आल्यास
त्यास आदेशाद्वारे अशा प्रकारे पुन्हा लेखापरीक्षण करण्याची व्यवस्था करता येईल आणि संस्थेच्या लेखा परीक्षेच्या संबंधात लागू होणारे या अधिनियमातील तरतुदी अशा रीतीने पुन्हा करावयाच्या लेखापरीक्षेस लागू होतील. म्हणजे आता ह्या ठिकाणी एखाद्या कारणाने रिऑडिट करण्याची जर एखाद्या सहकारी संस्थेच्या बाबतीत काही परिस्थिती निर्माण झाली तर निबंधक साहेब या कलम 81 पोट कलम 6 अन्वये एखाद्या संस्थेच्या अर्जावरून किंवा म्हणजे या ठिकाणी या कायद्यामध्ये तरतूद आहे संस्थेच्या अर्जावरून किंवा अन्यथा संस्थेच्या कोणत्याही लेखांचा पुन्हा लेखापरीक्षण करणे आवश्यक आहे किंवा इष्ट आहे असे आढळून आल्यास त्यास आदेशाद्वारे अशा प्रकारे पुन्हा लेखापरीक्षण करण्याची व्यवस्था करता येईल आणि संस्थेच्या लेखापरीक्षणाच्या संबंधात लागू होणाऱ्या अधिनियमाच्या तरतुदी अशा रीतीने पुन्हा करावयाच्या लेखापरीक्षेस लागू होतात. म्हणजे या ठिकाणी रिऑडिट करते वेळी पुन्हा पूर्वीप्रमाणे जे रेग्युलर ऑडिट होतं त्या पद्धतीनेच या ठिकाणी रिऑडिट साठी संपूर्ण या कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी केली जाऊ शकते आणि त्या पद्धतीने कायद्यातील तरतुदीप्रमाणे या ठिकाणी या रिऑडिट साठी कायद्यातील तरतुदीप्रमाणे निबंधक साहेबांना संस्थेच्या अर्जावरून किंवा या ठिकाणी अत्यंत महत्वाची तरतूद आहे संस्थेच्या कोणत्याही लेख्यांच्या पुन्हा लेखापरीक्षण करणे आवश्यक आहे किंवा इष्ट आहे असे आढळून आल्यास म्हणजे या ठिकाणी सुमोटो सुद्धा ऍक्शन होऊ शकते किंवा एखाद्या ऍप्लिकेशन वरून सुद्धा होऊ शकते. तर ह्या तरतुदीप्रमाणे साधारणपणे कलम 81 च्या बाबतीत आज आपण या ठिकाणी सर्वसाधारणपणे या कायद्यातील तरतुदीप्रमाणे सर्व म्हणजे या ठिकाणी आपण सुरुवातीला सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण करणे कोणत्या कारणासाठी आवश्यक आहे ते बघितलं. लेखापरीक्षण करण्यासाठी क्लासिफिकेशन ज्या संस्थांच्या असतात त्या पद्धतीने सहकारी संस्थांच्या वेगवेगळ्या क्लासिफिकेशन प्रमाणे त्यासाठी प्रमाणित लेखापरीक्षक त्याचबरोबर चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत त्याचबरोबर गव्हर्नमेंट ऑडिटर्स त्याचबरोबर म्हणजे या संपूर्ण कायद्यातील तरतुदीप्रमाणे त्यांच्या वेगवेगळे पॅनल्सवरचे लेखापरीक्षण त्याचबरोबर पॅनलवरील लेखापरीक्षकांनी कायद्यातील नियमातील तरतुदीप्रमाणे त्यांनी विहित नमुन्यात सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सादर करावयाचे लेखापरीक्षण त्यासाठीची विहित कालावधी त्यासाठीचा विहित नमुन्यातील लेखापरीक्षण अहवाल त्याचबरोबर लेखापरीक्षक साहेबांना सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये काही लेखापरीक्षणाच्या बाबतीतील बाबी समजावून किंवा सभेसमोर सादर करावयाचे अधिकार त्याचबरोबर त्यांना त्या ठिकाणी सभेमध्ये हजर राहून स्वतः लेखापरीक्षणाच्या बाबतीत काही गोष्टी सादर करावयाच्या असतील तर कायद्याने त्यांना दिलेले अधिकार त्याचबरोबर या ठिकाणी आपण काही सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षण अहवालामध्ये काही गंभीर मिसअप्रोप्रिएशन किंवा त्याला आपण सर्वसाधारणपणे अफरातफरी म्हणू किंवा त्याचबरोबर काही फ्रॉड्स असतील काही लोकांनी सहकारी संस्थेच्या संपूर्ण सभासदांच्या हिताविरुद्ध किंवा सहकारी संस्थेच्या मालमत्ता किंवा त्यांच्या ज्या काही फंड्स असतील त्या स्वतःच्या लाभासाठी किंवा इतर कोणत्याही पद्धतीने गैरमार्गाने त्याचा वापर केला असेल आणि त्या बाबतीतील कारवाई करण्याचे लेखापरीक्षकांचे कायद्यातील तरतुदीप्रमाणे तसे संपूर्ण रिपोर्ट्स गॅदर झाल्यानंतर त्यांना FIR दाखल करावयाचे कायदेशीर अधिकार त्याचबरोबर या संपूर्ण बाबतीत निष्काळजीपणा जर लेखापरीक्षकांनी केला असेल तर निबंधक साहेबांनी संबंधित लेखापरीक्षकांच्या विरुद्ध घ्यावयाची कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार त्याचबरोबर या ठिकाणी संपूर्ण लेखापरीक्षण ह्याच्यामध्ये काही म्हणजे एखाद्या सहकारी संस्थेच्या अर्जावरून किंवा काही सहकारी संस्थांच्या कागदपत्रातील दस्तऐवजातील प्रकारावरून जर निबंधक साहेबांना असं जाणवलं तर की त्या संस्थेचं त्या एका विशिष्ट बाबतीतील पुन्हा लेखापरीक्षण करणं रिऑडिट करणं गरजेचं असेल तर अशा प्रसंगी या संपूर्ण प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे कलम 81 मधील तरतुदीप्रमाणे या सर्व बाबी ऍक्सेस होणं गरजेचं असतं आणि या पद्धतीनं निबंधक साहेब किंवा सहकारी संस्थेमध्ये काम करणारे लोक या पद्धतीनं या कलम 81 मधील तरतुदीप्रमाणे नियमातील त्याचबरोबर अधिनियमातील आणि नियमातील तरतुदीप्रमाणे हे कायदेशीर लेखापरीक्षण करून घेणं सहकारी संस्थांच्या वरती कायदेशीररित्या बंधनकारक आहे. मी सुरुवातीलाच या सेशनमध्ये आपल्याला सांगितलेलं होतं की
हे संपूर्ण म्हणजे या वर्षभराचा जो आपण ज्यांना विश्वस्त म्हणून सहकारी संस्थांच्या वरती पदाधिकारी म्हणून निवडून देतो किंवा सहकारी संस्थांचे जे विश्वस्त असतात, संचालक मंडळ सदस्य असतात, त्यांनी सहकारी संस्थेच्या उद्देशाप्रमाणे तिचा जो काय बिझनेस असेल, तिचा जो उद्देश असेल, त्याप्रमाणे सभासद हितासाठी त्यांनी केलेल्या वर्षभराच्या कामकाजासाठी त्या सहकारी संस्थेमध्ये सामील असणाऱ्या सर्व सभासदांच्या उन्नतीसाठी जे काही आर्थिक व्यवहार होतात, दैनंदिन जो त्यांचा बिझनेस असतो त्या बाबतीत संपूर्ण बाबतीतील म्हणजे जे त्यांची कार्यप्रणाली असते, त्यांची मोडस ऑपरेंडी जे असते त्या बाबतीतील हे संपूर्ण म्हणजे हे वर्षभर केलेला अभ्यासाचं हे त्यांचं एक प्रकारची परीक्षा असते आणि ते परीक्षक म्हणून लेखापरीक्षक त्यांनी केलेल्या संपूर्ण या कामकाजाचं संपूर्ण लेखाजोखा त्या लेखापरीक्षण अहवालामध्ये नमूद करून ते केलेलं कामकाज योग्य कायदेशीर नियमास अधीन राहून केलेलं आहे, कायद्यास अभिप्रेत अशा पद्धतीनं आहे. काही कामकाजास आवश्यक त्या सहकार खात्याच्या परमिशन्स घेतल्यात होय नाही या संपूर्ण बाबींचा संपूर्ण उहापोह त्यामध्ये केलेला असतो आणि त्यामुळे सभासदांना सहकारी संस्थेमध्ये ज्यांच्यावरती आपण विश्वास ठेवून निवडून दिलेले लोक आहेत ते योग्य आणि कायदेशीररित्या कामकाज करतात किंवा नाही याबाबतची संपूर्ण माहिती जर प्राप्त करण्याचं एकमेव साधन असेल तर त्या सहकारी संस्थेचं लेखापरीक्षण अहवाल आपल्याला त्या सहकारी संस्थेची त्याची आर्थिक स्थिती ते काम करणारे लोक योग्य आणि कायदेशीररित्या काम करतात किंवा नाही याबाबतची संपूर्ण माहिती या ठिकाणी ते आपल्याला आपण या लेखापरीक्षण अहवालाच्या माध्यमातून प्राप्त करू शकतो. तर मित्रांनो, या कलम 81 प्रमाणे सर्वसाधारणपणे मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की या कलमातील तरतुदीप्रमाणे या ठिकाणी या संपूर्ण लेखापरीक्षणाच्या बाबतीतील या तरतुदी असून यामध्ये या संपूर्ण सहकारी संस्थांचे जे संपूर्ण दैनंदिन कामकाज त्यांचे सर्व दस्तऐवज दैनंदिन कामकाजासाठी होणाऱ्या नोंदी त्याचबरोबर त्यांचे सर्व व्यवहार याबाबतचा हा सगळा विषय आहे. हे सगळं ऍडमिनिस्ट्रेशनचं कामकाज आहे मी सांगितलेलं आहे आणि या बाबतीत ज्या कोणाला या बाबतीत जास्ती माहिती करून घ्यायची त्यासाठी आपल्याला या कायद्यासोबतच नियमातील तरतुदी त्याचबरोबर त्या पर्टिक्युलर त्या सहकारी संस्थांचे पोटनियम त्याचबरोबर महाराष्ट्र शासनानं वेळोवेळी या संदर्भात सहकारी संस्थांच्या क्लासिफिकेशन प्रमाणे त्या संस्थांच्या लेखापरीक्षणासाठी केलेले पॅनल्स आणि त्या पॅनलवरील लेखापरीक्षक आणि त्या अनुषंगाने त्यांचे झालेले लेखापरीक्षण अहवाल याचे संपूर्णपणे एकत्रित सांगड घालून या बाबतीत आपल्याला म्हणजे निर्णय घ्यावा लागेल किंवा एखाद्या गोष्ट कोणत्याही कारणासाठी मग आपण नॉलेज सीकर असाल किंवा लॉ स्टुडंट असाल किंवा एक या कायदा क्षेत्रातील काम करणारे आपण वकील बंधू भगिनी असाल तर अशा प्रसंगी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकमेकाशी नेक्सस करून आपल्याला या बाबतीत स्टडी करावा लागेल. मी सांगतो ते साधारणपणे माझ्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीतील सर्वसाधारणपणे एक कायदेविषयक माहिती मी थोडक्यात आपल्याला सादर करायचा प्रयत्न करतो. यासाठी जेव्हा आपल्याला कोणत्याही पद्धतीने या बाबतीत गरज लागत असेल किंवा एखाद्या कामाच्या प्रसंगाने या बाबतीत काही आपल्याला आवश्यक बाबी जर कुठल्याही पद्धतीने आपल्याला सर्च करावाचा असेल किंवा त्यामध्ये रिसर्च करावाचा असेल तर अशा प्रसंगी आपण मी आता सांगितल्याप्रमाणे इतरही बाबी आपण त्यावेळेला त्यांचा विचार करावा आणि त्या पद्धतीने आपल्याला निश्चितच या बाबतीतील संपूर्ण बाबी आपल्याला अत्यंत स्पष्टपणे उघडकीस येतील आणि पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आजच्या या 37व्या लाईव्ह सेशन मध्ये आपण सर्वांनी कलम 81 ची माहिती मी जी आपणास सादर केलेली आहे ती आपण ऐकून घेतली त्याबाबत मी आपला मनापासून आभारी आहे. त्याचबरोबर आजच्या या लाईव्ह सेशन मधून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम 81 बाबतची साधारण माहिती मी आपल्याला मागच्या भागामध्ये आजच्या भागामध्ये सादर केलेले आहे. यानंतरचा जो सगळ्यात महत्वाचा विषय येतो तो मध्ये कलम 82 आहे, तो लेख्यातील दोषांची दुरुस्ती म्हणजे दोष दुरुस्ती अहवाल वगैरे आहेत. त्याचबरोबर कलम 83 आहे, निबंधकांनी त्या बाबतीत चौकशी करण्याचे अधिकार आहेत आणि त्याचबरोबर
म्हणजे याच्या पुढचे जे सेक्शन्स आहेत या ऑडिट आणि या बाबतीत इन्क्वायरी, इन्स्पेक्शन आणि सुपरविजन ह्याचे कसे रिलेट होतात याबाबतची मी आपल्याला माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारच आहे. तर आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये या ठिकाणी आज कलम 81च्या बाबतीतील मी सर्वसाधारणपणे आपल्याला शक्य होईल तितकी आपल्याला समजेल या पद्धतीनं माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आजच्या या लाईव्ह सेशनचा या ठिकाणी आज मी आपल्या सर्वांच्या देहरूपी मंदिरातील त्या परमेश्वर रूपी शक्तीस या ठिकाणून नमन करून आजचं हे लाईव्ह सेशन या ठिकाणी तहकूब करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी.